नमस्कार, मी आहे पूजा. तुम्हा सगळ्यांचं आपल्या या पूजाची दुनिया चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि सध्या माहेरी जाण्याची एवढी ओढ निर्माण होऊन राहिली ना, की आता अधिक मास आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आहे. तर माहेरी जाण्याच्या आधी घरची म्हटलं व्यवस्थित जी आवरसावर आहे आणि झाडांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. तर हे करूनच माहेरी जायचं, नाही तर तिकडनं आल्यावर झाडं काही दिसतीलच नाही असं व्हायला नको. तर त्यामुळे सगळ्यात आधी मी माझी जी बाल्कनी आहे ना, ती बाल्कनीमधली जी झाडं आहे ना, हे हिरव्या कलरचं झाड आणि एक रबर प्लांट असे 2 झाडं ना मी विकत आणलेले आहेत. आणि मला माहिती आहे मी आता आणायला नको होते, पण आणले. माझ्याच्याने ती झाडं बघून मोह आवरला गेला नाही. आणि तर ती 2 झाडं आणले मी, म्हणजे माझ्या बाल्कनीमध्ये आणखी 2 नवीन पाहुणे ॲड झालेत. आणि त्यानंतर इथे हे जास्वंदाचं आहे. या जास्वंदाच्या झाडामधली जी माती आहे ना, ती सगळी माती मी छान अशी मस्त मोकळी करून घेतली, जेणेकरून त्या झाडाला भरपूर असा ऑक्सिजन मिळावा. आणि माती भुसभुशीत राहिली ना, की झाडं जी सडतात तर ती सडण्याची शक्यता कमी होते. तर त्यामुळे छानपैकी मस्त त्या झाडांमध्ये एवढाच ओलावा असावा, की जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं जे बगीचा काम करायचं जे शस्त्र आहे ना, ते एकदम सोप्या पद्धतीने त्या मातीमध्ये जावं. तर ही झाली माझी झाडांची काळजी. आणि सगळी बाल्कनी मी स्वच्छ केल्यानंतर ना, सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी देऊन गेले. कारण सध्या उन्हाळा खूप कडक असं चालू आहे आणि टेम्परेचर पुण्याला कमी आहे, पण जी गरम वाफ आहे ना, ती फार आहे. तर त्यामुळे सगळ्या झाडाला व्यवस्थितरित्या मी पाणी टाकून गेली. आणि त्यानंतर ही काही घरातली कामं होती, तर म्हटलं घरातली कामंसुद्धा आवरून घेऊया. तर हा इथे गालीचा होता, तो गालीचा घडी करून मी व्यवस्थित असा ठेवून दिला. कारण म्हटलं तो जर तसाच खाली ठेवून गेले ना मी, तर त्याच्यावरती तिकडनं आले की, म्हणजे माहेरवरून आलं की ना, गावावरनं एवढी धूळ बसलेली असते ना, मग तो परत धुवून काढा. तर मी आता त्याला स्वच्छ मस्त काही दिवसापूर्वीच धुवून घेतलं होतं वॉशिंग मशीनमध्ये टाकून. तर तो जो गालिचा आहे तो मी घडी करून व्यवस्थित ठेवून दिला. आणि त्यानंतर मी माझ्या किचनकडे वळले जरा. तर माठ मला माझा स्वच्छ करायचा होता, पाण्याचा माठ. आणि आधी म्हटलं किचन व्यवस्थित साफ करून घेते. कारण काय आहे ना, किचन आपलं साफ असलं ना, तर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ना कामं करायला अडचण जात नाही आणि एकदम छान प्रसन्न असं वाटतं. हो, मला माहिती आहे की आपलं किचन आपण नेहमीच स्वयंपाक करताना इतकं साफ ठेवू शकत नाही, कारण काही ना काही गोष्टींचा पसारा ह्या थोड्याफार प्रमाणात त्या आपल्या या प्लॅटफॉर्मवरती असतोच. तर पण जेवढं आपल्याच्याने शक्य होईल ना, तेवढं जर आपण ही काळजी घेतली ना, तर आपल्यालाच स्वयंपाक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला जास्त वेळ लागणार नाही. तर त्यामुळे आधीच कसं स्वयंपाक करायच्या थोडंसं आधी आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना, ह्या ज्या गोष्टी आहे ज्या बेसिक त्या आपण करायलाच पाहिजे. आणि स्वच्छता असली ना, तर आपल्या किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये झुरळंसुद्धा येणार नाहीत. नाहीतर कधी-कधी काय होतं ना, की आपल्या गॅस शेगडीच्या खाली काही अन्नाचे समजा तुकडे असले किंवा काही आपण जर तसंच रात्री किचन न क्लीन करता जर झोपून गेलो ना, तर आपल्या किचनमध्ये झुरळांची संख्या भरपूर प्रमाणात होऊ शकते. तर त्यामुळे कसं ना, आपण आपलं किचन जर नीटनेटकं ठेवलं ना, तर आपण बऱ्याच गोष्टींपासून वाचू शकतो. झुरळांपासून आपलाच टाईम कमी होतो, कारण कधी-कधी फार घाई असते. तर ह्या सोप्या-सोप्या काही ज्या गोष्टी असतात ना, त्या आपण जर थोडं-थोडं करत गेलो, तर आपली रोजची कामं ना, ही आपल्याला एकदम पटकन होतात. आणि त्यानंतर उन्हाळा म्हटल्यावर माठ तर निघालाच पाहिजे. तर हा माठ, या माठाला 3 वर्ष झालेत. आणि हा माठ मी स्वच्छ असा धुवून काढला. आणि फ्रीजमधलं पाणी मी पीत नाही, कारण मी फ्रीजमधलं पाणी पिले ना,
की माझा जो घसा आहे ना, माझा घसा फार दुखतो आणि मला फ्रीजमधलं पाणी सहन होत नाही. तर 2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी हा माठ आणला आणि अजूनही इतकं छान मस्त थंडगार पाणी होतं ना त्यामध्ये. तर म्हटलं चला आता तर माठ बरेच दिवस झाले काढून, तेव्हाही स्वच्छ धुतला आणि आताही स्वच्छ धुवून घेतला. आणि या माठाची ही जी छिद्र असतात ना, ही जेवढी मोकळी असतात ना, तेवढं पाणी त्याच्यामध्ये थंडगार होतो. कारण प्रत्येक पाण्यामध्ये क्षार खूप जास्त असतो आणि हा जो क्षार आहे ना, हा या माठाची जी छिद्र आहेत ना, त्या छिद्रामध्ये जाऊन बसला की त्या माठावरती ना एक पांढऱ्या कलरची परत अशी तयार होते. तर त्यामुळे ती काढणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून ते जर काढलं ना, तर छानपैकी मस्त माठाची जी छिद्रे आहेत ती अशी मोकळी होतील आणि आपलं पाणी थंडगार होईल. आणि मला एक आणखी निदर्शनास आलं की इथली पुण्यामध्ये हा जो मी माठ घेतलेला आहे आणि गावाकडचा माठ यात थोडा फरक आहे. कारण इथली माठ ना ही चोपडी आहेत, खरबडेपणा त्याच्यामध्ये काहीच नाही. तर त्यामुळे ना खरबडेपणा नसल्यामुळे ना पाणी जास्त थंडगार होत नाही. तर गावाकडच्या माठांना ना अशी थोडी मोठ्या प्रमाणात अशी छिद्र असतात वरच्या स्तरावरतीच. पण त्याच्यामधून पाणी गळती होते, पण पाणी एवढं थंड होतं ना की असं वाटतं की आपण हे काय फ्रीजमधलं पाणी पित आहोत का. तर या माठाला काही दिवसापूर्वीच मी थोडंसं मीठ घेऊन वरून घासलं होतं, जेणेकरून त्याची जी छिद्र आहेत, रोम छिद्र आहेत, तर ती छिद्र थोडी मोठी होतील आणि पाणी थंडगार होणार. तर छानपैकी अशा ज्या आपल्या काही पूर्वीच्या गोष्टी आहेत ना, त्या खरंच अशा वेळेस किती कामात पडतात ना. फ्रीज आहेत, आपलं अन्न छान राहण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. काही गोष्टी बऱ्याच काळ टिकवून ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. पण ह्या मातीमधल्या हा जो मातीचा माठ आहे आणि त्याच्यामधलं पाणी जेव्हा आपण पितो ना, त्या पाण्याला एक वेगळा सुगंध असतो. आणि जेव्हा उन्हाळा चालू झाला तेव्हा मी हा माठ काढला ना, तर जसं त्या माठावरती मी पाणी असं भरून ठेवलं होतं की म्हटलं आधी त्याला थोडंसं शोषून घेऊया, ते तो माठ शोषून घेईल. तर म्हटलं इतका सुगंध आला होता ना, की जसा पहिल्या पावसाचा कसा सुगंध येतो ना, तसा सुगंध येतो. तर इतकं मस्त वाटतं ना, खरंच आपल्या जुन्या गोष्टींना आपण कितीही ॲडव्हान्स झालो तरी आपल्या जुन्या गोष्टी फार कामाच्या आणि महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी. आणि माझ्या माहेरी तर मी माझ्यासाठी मस्तपैकी एक छान अशी घागर आणि एक छोटा मस्त चंबू असतो तर तो आणलेला आहे आणि मी त्यातून पाणी प्यायची. ती मजाच काहीतरी वेगळी असायची. आणि आता तर भरपूर अशी मातीची भांडी पाणी पिण्यासाठी, जसं जग आहे, ग्लास आहेत मातीचे. आपण तिथे गेलो ना, तर आपल्याला भरपूर प्रकारचे असे भांडे दिसतात. आणि खरंच तिथे मी एक जग बघितला होता, इतका सुंदर होता ना मातीचा, मला फार आवडला होता तो. तर आता ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत ना, त्या पूर्वीच्या गोष्टी परत यायला लागलेल्या आहेत. कारण त्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा त्याचं काही बिल नाही आहे, काही त्याचं कुठल्या प्रकारची त्याला काही इलेक्ट्रिसिटी लागत नाही. हे निसर्गाने दिलेली आपल्याला सगळ्यात मोठी देण आहे, माती. आणि त्यानंतर मग माझं हे सगळे कामं झाल्यानंतर ना, मला आज तूप काढायचं होतं. तर जी लोणी आहे ते मी मिक्सीमधून फिरवून घेतलं. छानपैकी त्याचं लोणी काढलं आणि त्यानंतर ते मी गरम करायला ठेवलं आणि हळूहळू त्याच्यामध्ये चमचा हलवून त्याला व्यवस्थितरित्या मी बनवून घेतलं. आणि म्हटलं माहेरी जाण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्यात. कारण मग ही जी साय आहे ना, ही एकत्र केलेली साय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवली ना, की त्या फ्रीजचा वास येतो आणि त्या साईचासुद्धा वास येतो. तर म्हटलं की नकोच, आधी सगळं हे करून जावं. कारण माहेरी गेल्यावर एक एक दिवस असा वाढतच जातो, आज नाही उद्या जाऊ. तर त्यामुळे ना मी आधीच हे सगळं काढून घेतलं. आणि एका ठिकाणी लोण्याचा गोळा आहे आणि एका ठिकाणी मी तूप तापवत आहे. तर मला लोण्याचा गोळा ठेवायचा होता.
आणि अशा पद्धतीने माहेरी जाण्याच्या आधी मी सगळ्या गोष्टी पटापट करून घेतल्यात आणि छान आता माहेरी जाऊन मस्तपैकी तिथले सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. आवडल्यास हा व्हिडिओ चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा परत नवीन विषयासह भेटूया पूजाच्या दुनियेमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार.